नमस्कार. मी पराग गारपुरे VTAच्या तर्फे तुम्हा सगळ्यांचं आज परत एकदा स्वागत करतो. तुम्ही सगळ्यांनी BFSI विझार्ड ला ऐकलेलं आहे. आज VTA घेऊन येत आहे एक नवीन संकल्पना, एक्स्ट्रा माइल पीपल. एक्स्ट्रा माइल पीपल काय आहे? तर असे लोक की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन केलेलं आहे, काहीतरी भरारी मारलेली आहे आणि त्याची सुरुवातच मुळी आपण अशा व्यक्तीपासून करतो की ज्यांच्या लेखणीतनं 6 पुस्तकं निघालेली आहेत. ती व्यक्ती एक इंटरनॅशनल कॉर्पोरेट ट्रेनर आहे, कोच आहे, ज्यांनी 5000हून अधिक इंडस्ट्रीजला आपल्या ज्ञानातनं पुलकित केलेलं आहे व त्यांनी ते इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी क्वांटम इन्फो ट्रेनर ही संस्था स्थापन केलेली आहे व त्यातर्फे ती फक्त भारतातच नाही तर ती त्यांनी परदेशात पण नेलेली आहे. असे आज आपल्या सोबत आहेत ज्यांनी क्वांटमचा एक फाउंडेशन देखील फॉर्म केलं, कारण त्यांना फक्त पैसा कमवणं हा त्यांचं ध्येय नसून जे आपण कमवलं ते थोडंसं आपण जनतेला लोकांना परत द्यावं हा देखील त्यांचा हेतू होता. त्याच्यातून धरोहर आणि इमोशनल टॉक विथ प्रतीक हा पॉडकास्ट, या 2 संकल्पना ते घेऊन आले आणि त्याच्यात त्यांचे 30 K वरून त्यांचे जास्त सबस्क्रायबर त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला आहेत आणि प्रत्येक व्हिडिओ हा ज्ञानाने भरलेला असतो आणि मोठे मोठे लोक त्यांच्याशी येऊन चर्चा करून गेलेले आहेत. असे एक्स्ट्रा माइलचे पहिले पाहुणे आहेत. आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर प्रतीक सुराणा. वेलकम सर. वेलकम टू एक्स्ट्रा माइल पीपल फर्स्ट पार्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि खूप मला आनंद होतोय की पहिला एपिसोड तुम्ही माझ्यापासून सुरू करता. हे मी स्वतःचा सन्मान समजतो या गोष्टींसाठी. आणि म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की लर्निंग इज अ जर्नी, सो इज ट्रेनिंग. सो आपण या प्रवासात एकत्र आहोत आणि हा प्रवास उत्तरोत्तर आपल्या चॅनलचा असाच वाढत जाऊ ही सदिच्छा. धन्यवाद. तुमच्यासारखे लोक आम्हाला कायम असा सपोर्ट देत राहतील ह्याच्याबद्दल आम्हाला कायम काही शंकाच नाही. तर तुमच्याकडे पहिलाच प्रश्न मी घेऊन येतोय की ज्याच्याबद्दल तुमचे सगळेच चाहता वर्ग आणि ट्रेनिंग फील्डमध्ये सगळेच लोक आमच्यासारखे, त्यांना प्रश्न हा कायम पडतो की एवढं चांगलं उत्तुंग करिअर असताना तुम्हाला क्वांटम ही संकल्पना आणि त्याचं फाउंडेशन करायची तुम्हाला इच्छा का झाली? तर त्या क्वांटमची जन्मगाथा आणि यशोगाथा ह्याच्याबद्दल तुमच्याकडनं थोडक्यात जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. निश्चित. असं आहे की क्वांटम ही संकल्पना अपघाताने सुचली असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कित्येक लोक हे ट्रेनर म्हणून सुरुवात करतात आणि माझा प्रवास मात्र नेमका उलटा झालेला आहे. मी एक व्यवसाय म्हणून कॉर्पोरेट ट्रेनिंग हे सुरू केलं, ज्याच्यामध्ये माझं काम हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून क्लायंट्स आणणे आणि क्लायंट्सला सतत म्हणजे अतिशय चांगले आपल्यासारखे ट्रेनर्स हे वेगवेगळ्या पद्धतींचं त्यांचं एक नेटवर्क बनवणे आणि त्या ट्रेनिंग्स आम्ही करून घेणे, असं हे मॉडेल होतं. एका दिवशी माझा एक ट्रेनर नेमका आलाच नाही. ओके इंटरेस्टिंग. आता कम्युनिकेशन स्किल्स, संवाद वगैरे हे सगळे मी कॉलेजच्या लेवलला किंवा
ज्या वेळेला मी माझं मास्टर्स करत होतो त्यावेळेला भरपूर सेमिनार्स वगैरे हे सगळं केलेलं असल्यामुळे ते साहजिकच मला येत होतं. आणि सुरुवातीला एका जाहिरात संस्थेत मी इंटरनल ट्रेनर म्हणून काम केलं होतं कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये. तर तिथनं मग मी हे सगळं सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग मी ट्रेनिंग्स डिलिव्हर करत गेलो. एक गोष्ट लक्षात आली की सुरुवातीला माझा जो व्यवसाय होता तो जास्तीत जास्त IT स्किल्सवरती लोकांना ट्रेन करणं हा होता. त्यावेळेला माझे जे काही स्किल्स होते ते टेक्निकल स्किल्स ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये वायरलेस नेटवर्क्स असतील, टेलिकॉमशी रिलेटेड, ह्या स्किल्सवरती मी ट्रेनिंग द्यायचो. पण नंतर लक्षात आलं की खरे प्रॉब्लेम्स हे लोकांचे वागणूक किंवा त्यांचे बिहेवियर्स, वर्कप्लेस बिहेवियर्स ज्याला आपण म्हणतो, या संदर्भात असतात. तर नंतर असं लक्षात आलं की हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करणं हे जास्त गरजेचं आहे. शेवटी ट्रेनिंग हे एका प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठी तुम्ही करत असता. त्याचे 2 उद्दिष्ट आहेत. एक तर ज्ञान अर्जन करणं किंवा आपले स्किल्स हे चांगले करणं. या 2च उद्देशांमधनं सहसा ट्रेनिंग्स हे होत असतात. मग क्वांटमचा जन्म असा झाला की आधी माझी जी कॉम्प्युटर ट्रेनिंगची फ्रँचायझी होती 2001मध्ये ज्या वेळेला .com बबल बस झालं आणि बऱ्याच कंपन्या या बंद होत होत्या, त्यावेळेला ज्या कंपनीची माझी फ्रँचायझी होती त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला मला काहीच सुचना की काय करायचं आहे. तर माझी पत्नी अंशिमा हिच्या सपोर्टवरती मी त्यावेळेला क्वांटम इन्फो ट्रेनर्स अँड कन्सल्टंट्स ह्या प्रकल्पाची सुरुवात केली. सुरुवातीला काही इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स होते, मग ते कॉर्पोरेट्समध्ये गेले. त्यांच्याकडनं 2 कंपन्यांकडनं आम्हाला ऑर्डर्स आल्या. मग आम्ही हळूहळू आमचं क्षेत्र विस्तारित केलं. ओके, IT स्किल्सपासून सॉफ्ट स्किल्स, बिहेवियरल स्किल्स, फॉरेन लँग्वेजेस, क्रॉस कल्चर आणि एक्झिक्युटिव्ह कोचिंग. आज असे जवळपास आमचे 6 एलिमेंट्स आहेत. क्वांटम ट्रेनिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आमची दुसरी कंपनी आहे जी सिंगापूरमध्ये आहे 2014पासून. आणि क्वांटम फाउंडेशन शेवटी काय असतं की आपण जे काही करतो त्यातनं आपण बरंच काही या समाजाकडनं कमवलं आहे. त्यांना जर आपण काहीतरी देता आलं किंवा आपल्या काही करण्यामुळे जर त्यांचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर ते करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मला एक लक्षात आलं की उत्तरोत्तर ज्या वेळेला आपण प्रगती करत असतो त्यावेळेला कुठेतरी या समाजाचा आपण एक भाग आहोत. त्या समाजामध्ये आपण परत काहीतरी देणं हे लागतं. आणि मग नवीन विद्यार्थी येतील, त्यांना इतिहासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रोजेक्ट धरोहर. आणि प्रत्येकाला भावनिक साक्षरता कमीत कमी व्हायला पाहिजे, इमोशनल लिटरसी ज्याला आपण म्हणू. त्यातनं मिशन 1 मिलियनची संकल्पना आणि इमोशनल इंटेलिजन्स. सो मागच्या जवळपास 14 वर्षांपासून इमोशनल इंटेलिजन्स या पार्टवरतीच मी ट्रेनिंग्स डिलिव्हर केले. माझी डॉक्टरेटही त्याच्यात झाली आहे. पहिली डॉक्टरेट ही ट्रेनिंग नीड असेसमेंट अँड ROIमध्ये होती. मग ह्या सगळ्या म्हणजे हे सगळं मी काम करतानाच केलं आहे. ओके, माझं जे दुसरं मास्टर्स होतं मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स ते सुद्धा मी काम करतानाच कंप्लीट केलेलं आहे. आणि मग सतत वाचत राहणं, सतत शिकत राहणं, कारण एक ट्रेनर हा चांगला लर्नर असणं खूप गरजेचं असतं. तर सतत शिकत राहणं आणि त्यातनं आपल्याला जे काही आपण नवीन नवीन शिकतोय त्या नवीन गोष्टी आपल्या ट्रेनिंगमध्ये अंतर्भूत करणं आणि नवीन संकल्पना नेहमी समोर आणणं हे आमचं काम चालू असतं. जवळपास 23-24 वर्षांपासून क्वांटम ही संस्था आहे. त्याच्या आधी 1.5-2 वर्षांपासून माझा ट्रेनिंगचा अनुभव आहे. आणि हे सगळं असं उत्तरोत्तर चाललं आहे. क्या बात आहे. म्हणजे आपल्याकडे जी म्हण आहे की कुठल्याही यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि तसंच तुमची पत्नी हिचाही एक ह्या क्वांटमच्या संकल्पनेमागे नक्कीच एक स्ट्रॉंग सपोर्ट राहिलेला आहे. संकल्पना त्याची
क्या बात आहे. संकल्पना तिचीच होती. संकल्पना तीच होती. हो. ओके. आपण आता ओके. स्वतःचा ब्रँड सुरू करायचा म्हणून. I see. आजपर्यंत आपण बऱ्याच कंपन्यांचे फ्रँचायझी वगैरे म्हणून केलं, आता स्वतःचा सुरू करायचा. आय सी. म्हणजे आता म्हणजे आज जे त्यांचा हात आहे असं नक्कीच आपण म्हणू शकतो. 100%. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे तुम्ही मोकळेपणाने सांगता, ह्याच्यात तुमचं मोठेपण नक्कीच दिसतं. ह्याच्याबद्दल नक्कीच म्हणजे ह्याच्याबद्दल मला तुमचे नक्कीच कौतुक करावं असं वाटतं की फार कमी लोक हे ॲक्सेप्ट करतात. एवढ्या वर्षाचा अनुभव ट्रेनिंगचा आहे, प्लस तुम्ही एवढ्या लोकांना आता जे काम पण दिलेलं आहेत, तर पुढे जाताना तुम्हाला याच्यामध्ये ट्रेनिंग ह्या क्षेत्राचा एवढा अनुभव आहे, तर मला तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की आता आपल्याकडे जे ट्रेनिंग्ज असतात, तर हे नवीन लोक जे कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये येतात, तर आत्ताची जी ट्रेनिंगची कंडिशन आहे, नवीन अचानक सगळं सोडून त्यांना ट्रेनिंगमध्ये आलं की मला पैसे मिळतील, ही जी चुकीची संकल्पना सध्या दिसते लोकांची, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे असं म्हणण्याचं धाडस मी नाही करणार. ओके. ओके. एक गोष्ट अशी आहे की सतत त्या कॉर्पोरेट एन्व्हायरमेंटमध्ये राहून लोक कंटाळलेली असतात. मग आपल्याला जे जे काही जमतं ते आपण चांगलं ट्रेनर म्हणून सांगू शकतो असं त्यांना वाटतं, आणि सगळ्यात मोठी गल्लत इथेच होते. ओके. मला त्या गोष्टीचा अनुभव असेल म्हणून मी खूप चांगला ट्रेनर होऊ शकतो असं नसतं. त्याचं सादरीकरण, त्याच्यावरती सतत तुम्ही किती अभ्यास करता, ओके, त्याच्यावरती रिसर्च काय करता, आणि समोरच्या ऑडियन्सचा प्रॉब्लेम तुम्ही कसा समजावून घेता, हे ते स्किल्स आहेत. हे कित्येक लोक विसरून जातात. ओके. म्हणजे थोडक्यात जर मला अतिशय चांगला म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्राचा अनुभव असेल तर मी खूप चांगला इंजिनियर असू शकतो, पण मी खूप चांगला शिक्षक असेल इंजिनिअरिंगचा, हे मात्र तेवढंच खरं नाही आहे. ओके. सो एक हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पैसे मिळतील का तर मिळतील, पण निश्चितता नाही आहे. ह्या क्षेत्रामध्ये जसं आजकाल प्रत्येक क्षेत्रात ही खूप अनिश्चितता असते, तशीच ही या क्षेत्रातही आहे. कुणाला असं वाटत असेल की तो शर्मा जी का लड़का अगर ट्रेनिंग कर सकता है तो मैं कर सकता हूँ, असं नाही. मी नेहमी असं म्हणतो आणि गमतीने म्हणतो की 3 पद्धतीचे ट्रेनर्स असतात. ओके. की ॲस्पिरेशनल, त्यांना मी एंटर ट्रेनर्स म्हणतो. म्हणजे काहीतरी येऊन आपला आवाज मॉड्युलेट करणं, वेगवेगळे एक्सप्रेशन्स देणं आणि थिएट्रिक्स करणं भरपूर, ज्याच्यामधनं लोकांना मनोरंजन खूप मिळेल आणि असं वाटतं की आपण भरपूर काहीतरी शिकलो. पण तो इफेक्ट फार फार तर 2 दिवस 3 दिवसानंतर तो निघून जातो. ओके. आणि त्याला बघून असं वाटतं की अरे बापरे, हा जर असा ट्रेनर असेल तर माझं ट्रेनर होणं कठीण आहे. ओके. दुसरे म्हणजे त्याला मी पर्स्पिरेशनल ट्रेनर म्हणतो, त्याला बघूनच घाम फुटतो मला. ओके. ओके. दुसरे असतात ॲस्पिरेशनल ट्रेनर, की ते बघतात की अरे हाही ट्रेनिंग करतोय, तोही ट्रेनिंग करतोय, मग मी का करू? ओके. आणि ते तिकडे येतात. ह्या गोष्टींना रिअलाइज न करता की मी खूप चांगला डोमेन एक्सपर्ट असेल, पण मी ट्रेनर तेवढा चांगला असेल की नाही हे मला माहिती नाही. ओके. ही गल्लत करतात. आणि तिसरे असतात इन्स्पिरेशनल ट्रेनर. ते नेहमी हेच, त्यांना टीचिंग आणि ट्रेनिंगमधला फरक कळत नाही, आणि बरेच टीचर्स हे ट्रेनर्स व्हायला जातात, पण त्यांची मेथडॉलॉजी ही टीचिंगची असते. ओके. आणि ह्या तिन्हीमधनं खरा ट्रेनर तोच असतो जो पूर्णपणे त्या विषयाची जाण घेतो, सतत त्या क्षेत्रात काय नवीन घडतंय, हे बदल काय घडतात आहेत त्याबद्दल तो माहिती करून घेतो, ती माहिती आत्मसात करून ती आपल्यात उतरवतो आणि त्याला तो ट्रेनिंगमध्ये सादर करतो. सो थोडक्यात हे असं नाही आहे की
तिथे गेल्यानंतर त्या सब्जेक्ट मॅटरमध्ये मला किती कळतंय त्यापेक्षाही ते मी किती चांगलं आणि व्यवस्थित मांडू शकतो आणि समोरच्या माणसासोबत मी कनेक्ट होऊन त्याला ज्या भाषेत समजेल, त्याला जे उदाहरणं कळतील ती उदाहरणं मी देतोय का. ओके ओके. अ ट्रेनर इज ऑलवेज ॲज गुड ॲज हिज ऑडियन्स. हे वाक्य फार महत्वाचं आहे. ट्रेनर इज ऑलवेज ॲज गुड ॲज हिज गुड ऑडियन्स. ॲज हिज ऑडियन्स. तुम्ही ट्रेन केलेलं कित्येक दिवसानंतर किती लोकांना लक्षात लक्षात राहतं राहतं. आणि किती लोकांनी ते इम्प्लिमेंट केलंय, इम्प्लिमेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट. हे एका ट्रेनरचं सक्सेस आहे. सक्सेस. तुम्ही ते जे स्कोर्स बघताय ते म्हणजे एखादं चित्रपट बघून आपण म्हणतो किंवा ते चित्रपट समीक्षक म्हणतात की याला 5मधनं 3 स्टार आहेत, 2 स्टार आहेत, तसं असतं. पण त्याच्यानंतर त्या लोकांनी ना किती कळालं त्याच्यावरती तुमचं मूल्यमापन होत असतं. तुमच्या मागे किती डिग्र्या आहेत, किती सर्टिफिकेट्स आहेत, ते सगळं एकीकडे. पण तुमचं खरं सर्टिफिकेट हा तुमचा ऑडियन्स तुम्हाला देत असतो. याच्यात एक उपप्रश्न मी घेतला तर चालेल तुम्हाला? नक्की नक्की नक्की. ह्याच्यात एक उपप्रश्न असा आहे की बरेच लोक म्हणजे बऱ्याच ट्रेनरना असं वाटतं की ते चांगले ट्रेनर आहेत, पण त्यांना हे कळत असतं की आपण ट्रेनर नाही आहोत. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सगळ्यात आधी स्वतःला मूर्ख बनवणं त्यांनी थांबवलं पाहिजे. ओके, स्वतः चांगल्या त्या भुलाव्यात राहणं की मी खूप चांगला ट्रेनर आहे असं आहे आणि मी खूप असे चांगले थिएट्रिक्स केले, आवाजाची सुंदर संवाद फेक केली वगैरे वगैरे, ते कदाचित नाटकात किंवा सिनेमात चालू शकेल. पण ट्रेनिंगमध्ये एखादा जर कठीण प्रश्न तुमच्या ऑडियन्सने विचारला आणि तिथे जर तुमची भंभेरी उडाली तर ते लागलीच लक्षात येतं. जोपर्यंत त्या विषयाचा सखोल अभ्यास तुम्हाला नाही आहे, ओके, आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असेलच असं नसतं, तर त्यावेळेला त्या ऑडियन्सला कनेक्ट करून तुम्ही तुमचं जे अज्ञान आहे ते व्यवस्थितपणे एक्सेप्ट करू शकता आणि त्याला सांगू शकता की खरी माहिती मी तुम्हाला नंतर देईन. ओके, तो खरा ट्रेनर जो एक्सेप्ट करतो की मला खूप कमी माहिती आहे या क्षेत्रातली, असं की मी हे केलंय, माझं हे सर्टिफिकेशन झालंय, ते सर्टिफिकेशन झालंय आणि त्याच्यामुळे असं करतोय. सर्टिफिकेशन इज ऑलवेज गुड, कारण तुम्हाला कुणीतरी तिसऱ्याने इव्हॅल्युएट करणं गरजेचं असतं. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज राईट, पण तुमचं खरं सर्टिफिकेट ही तुमची ऑडियन्स आहे. ओके, मग याच्या पुढे जाताना तुम्हाला हे मला विचारायला आवडेल की हे दोन्ही आपण बघितले, म्हणजे हे 3 ट्रेनर्सचे प्रकार पाहिले, सेल्फ असेसमेंट आणि ऑडियन्स असेसमेंट पाहिली. तर मग आता डे बाय डे लोकही हुशार व्हायला लागलेत. हो, नक्कीच. हो. हे तर तुम्ही काय मी दोघंही मान्य करू. तर मग ट्रेनिंगचं फ्युचर काय असेल? ट्रेनिंगचं फ्युचर हे अतिशय ब्राईट आहे, कारण ट्रेनिंग इज अबाउट स्किल डेव्हलपमेंट. ओके, इट इज नॉट अबाउट इम्पार्टिंग नॉलेज. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन टीचिंग अँड ट्रेनिंग. ओके, आता विषय असा आहे की ट्रेनिंग पासून लर्निंगपर्यंत तुम्ही कसं जाताय. ओके, ट्रेनिंग अँड मेकिंग पीपल लर्न आर 2 डिफरंट थिंग्स. शेवटी तुम्हाला यू हॅव टू मेक पीपल लर्न. तिथपर्यंतचा प्रवास हा आता घडणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही क्लासरूममध्ये शिकवून आलात आणि तिथे तो विषय संपला असं नाही. तिथे ती सुरुवात आहे. तिथनं तो विषय सुरू होईल आणि त्याने समोरच्या माणसाने त्याच्या परफॉर्मन्समध्ये किती कन्वर्ट केलं आहे. शेवटी कंपनी तुम्हाला ट्रेनिंगचे पैसे देते ते कशासाठी देते? त्याच्यामधनं काहीतरी चांगला आउटकम किंवा चांगला परफॉर्मन्स त्या माणसाचा यायला पाहिजे. म्हणूनच आहे, म्हणूनच त्या ट्रेनिंगला एक्सपेन्सेस न ठेवता इन्व्हेस्टमेंट म्हणून त्या लोकांची इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे आहे आणि मी त्याचा किती चांगला परतावा देऊ शकेन ह्या गोष्टीवरती तुमच्या ट्रेनिंगचं सक्सेस. सो लर्निंगमध्ये आता हळूहळू केस स्टडीज असतील, एक्झाम्पल्स असतील, सिम्युलेशन असेल, रोल प्लेज असतील, एक्सपिरियन्शियल लर्निंग असेल,
ॲडल्ट लर्निंग प्रिन्सिपल्स जेवढे असतील, मग त्याच्यामध्ये कर्कपॅट्रिक मॉडेल असेल तुमचं किंवा अजून काही गोष्टी असतील, तर त्या सतत तुम्ही इम्प्रूव्हाइज कसं कराल. आणि एव्हरी ट्रेनर शुड लर्न अ फ्यू स्किल्स एव्हरी डे. त्याच्यावरतीच तुमचं सक्सेस डिपेंडेंट आहे. ट्रेनिंग, नवीन नवीन कंपनीज येतात, नवीन नवीन स्किल्स येत आहेत किंवा आहे त्या स्किल्समध्ये नवीन गोष्टी येत आहेत, तुमच्या नवीन पिढ्या येत आहेत, त्यांची शिकण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे, ती तुम्हाला आत्मसात करायला लागेल. असं नाही आहे की मी 15 वर्षापूर्वी या पद्धतीने शिकवत होतो किंवा या पद्धतीने मी ट्रेनिंग डिलिव्हर केलं आहे, या पद्धतीने मी प्रशिक्षण देतो आहे, तर तीच पद्धत 15 वर्षांनंतरच्या पिढीला मान्य असेल असं अजिबात नाही. नक्कीच. आणि असं जर कोणी त्या भ्रमात राहत असेल तर त्यांनी आजच ते क्षेत्र सरळ सरळ सोडून द्यावं. तर त्याच्यामध्ये दर वर्षाला जर तुम्ही बघितलं तर 30 ते 35% नवीन कंपनीज या येतात. आणि आहे त्या कंपन्यांमध्ये जर तुम्ही भरती बघितली तर ती दरवर्षी जवळपास 18 ते 22% वाढते. म्हणजे एवढं नवीन मॅनपॉवर आतमध्ये येत आहे, मग त्यांना ट्रेनिंग हे लागणारच आहे. आणि प्रत्येक ट्रेनर हा खूप महत्त्वाचा असतो. ओके, दे ऑलवेज से दॅट देर इज नो डर्थ ऑफ ट्रेनर्स. दॅट इज ट्रू, बट देर इज ऑलवेज डर्थ ऑफ गुड ट्रेनर्स. हे महत्त्वाचं आहे. डर्थ ऑफ गुड ट्रेनर हा शब्द फार महत्त्वाचा आहे की ट्रेनर्स खूप आहेत, चांगले ट्रेनर्स फार कमी आहेत की जे ट्रेनिंग टू लर्निंग हा जर्नी समोरच्या माणसाचा करून देऊ शकतील आणि त्याच्यातनं ॲप्लिकेशनपर्यंत त्यांना घेऊन जाऊ शकतील सोप्या भाषेत, की आपण जे शिकवलं आहे की ते समोरच्या माणसाला समजेल आणि तो त्याच्या रोजच्या कामांमध्ये आपण जे शिकवून गेलो ते तो वापरू शकेल. बरोबर. नाही तर नुसतं येऊन पोपटपंची करून जाणं आणि आपले पैसे घेऊन जाणं ह्याला नक्कीच काहीच अर्थ नाही. त्या पैशाला तुम्ही जस्टिस देत नाही आहात ना. नक्कीच देत नाही आहात, कारण कंपनी तुमच्यावरती इन्व्हेस्ट करते आणि तुम्ही त्याच्या ROI देत नसलात तर त्याला नक्कीच काहीच उपयोग नाही. आणि अशा ट्रेनरला नंतर मग पुढे कामं मिळत नाहीत आणि मग तो जर का म्हणायला लागला की ट्रेनिंगमध्ये मला पैसे मिळत नाहीत, तर हा नक्कीच तुम्ही जे म्हणालात ते 100% खरं होतं. मराठीमध्ये त्याचं पितळ उघडं पडलं. पितळ उघडं पडतं. नक्कीच असं म्हणतात. तर त्याच्या आधी प्रत्येकाने ही काळजी घेतली पाहिजे की आपण अपडेट होतोय. मोर दॅन इम्प्रेसिव्ह यू हॅव टू बी इफेक्टिव्ह ट्रेनर. इफेक्टिव्ह ट्रेनर. ओके, बिटवीन इम्प्रेसिव्ह अँड इफेक्टिव्ह, बी अन इफेक्टिव्ह ट्रेनर. इम्प्रेसिव्ह ट्रेनर्स बरेच आहेत आणि भरपूर येतील, पण जर तुम्ही इफेक्टिव्ह ट्रेनर असाल तर मात्र अतिशय क्लिअर. आणि दुसरं, कुणीतरी खूप चांगलं केलंय म्हणून मी त्याची नक्कल करतो हे तर अजिबातच करू नका. ओके, कारण प्रत्येकाची एक वेगळी ट्रेनिंगची डिलिव्हर करण्याची पद्धत आहे. नक्कीच. ओके, तर ती पद्धत तेवढीच महत्त्वाची आहे. द पर्सन हॅज टू बी हिमसेल्फ ऑर हरसेल्फ वाईल डिलिव्हरिंग द प्रोग्राम. म्हणजे आता आमरस आणि श्रीखंड यांची तुलना होऊच शकत नाही. नक्की नाही आणि ती दोन्ही आपल्या आपल्या जागी चांगले आहेत. बरोबर आहे. प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडीनुसार तो पदार्थ घेईल. पण उद्याला जर श्रीखंडाने आम्रखंड बनण्याचा प्रयत्न केला तर ते समोरच्याला आवडेलच असं नाही. असं नाही. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर डेफिनेटली. आणि तो चॉईस असतो. तो चॉईस असतो. नक्कीच. मगापासून मी तुमच्यावरती प्रश्नांची फैर झाडतोय आणि तुम्ही सहज त्या प्रश्नांना उत्तर देत आहात. जे मला कौतुक तुमचं ह्याच्याकरता वाटतं की तुम्ही कुठल्याही प्रकारे या प्रश्नांचा लोड घेत नाही आहात. मी तुम्हाला उपप्रश्न सहज टाकतोय की प्रश्नातनं उत्तरातनं परत प्रश्न तुमच्यावरती येत आहेत आणि तुम्ही इतक्या सहजपणे त्याला टोलवताय की मला ह्याचं खरंच म्हणजे तुमच्या ह्या स्किलचं पण मला कौतुक वाटतं की ट्रेनिंग देणं एक वेगळं स्किल असतं, पण इंटरव्ह्यू घेणं हा एक प्रकार वेगळा असतो. पण बरोबर, इंटरव्ह्यू देणं
हा सुद्धा एका प्रकारे वेगळं स्किल आहे आणि ते तुम्ही एका प्रकारे डेव्हलप केलेलं दिसतंय. ह्याच्यावरती मला खास ते तुमच्याकडे बघून जाणवत आहे की एखाद्या माणसाने इंटरव्ह्यू द्यावे कसे हे सुद्धा ह्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही लोकांना शिकवून जात आहे असं मला नक्कीच म्हणा असं वाटतं मला. सो आपण आता एक त्याला आता म्हणतात त्याला क्लोजिंग कडे येताना एक सध्या कोविड नंतर म्हणजे एक 2020 मध्ये कोविड आला. कोविडमध्ये सगळं जग त्या झूम आणि टीम्स आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेलं आणि एक कुठेतरी कॉर्पोरेट्सला पण आले आणि इन जनरल सगळीकडेच तो एक झूमचा सुसुळाट झाला. तसंच आपल्या ह्याच्यात पण आला, ऑनलाईन ट्रेनिंग हा एक प्रकार आला आणि त्यांचा तो एक निश, मायक्रोनिश, मॅक्रोनिश हा एक डिझाईन स्ट्रक्चर आलं आणि तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज, कधी लाईव्ह असे सगळे तो जे एक स्ट्रक्चर झालं, फनेल्स अँड ऑल. तर ह्या सगळ्या प्रकारामुळे लोकांना एक तो भूलभुलैया झाला आणि त्याच्यामध्ये लोक अडकत गेले. पण त्याच्यातनं समोरचा माणूस खरंच ते करतोय का आणि त्याचा फायदा होतोय का, ह्याच्यामध्ये किती चेक बसतो आणि खरंच लोकांना फायदा होतो का, ह्याच्याबद्दल तुमचं प्रांजळ मत काय आहे हे मला नक्कीच, कारण ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोनही गोष्टी आहेत. त्याच्या जागी काही लोकांना मान्य असतात, त्याबद्दल मी काही म्हणणार नाही. पण अनुभवी एक कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून तुमचं ऑनलाईन ट्रेनिंग बद्दलचं किंवा ह्या सगळ्या प्रकाराबद्दलचं नंतर जो एक प्रकार सुरू झाला, लोकांना ते पॅकेज बॉक्समध्ये टाकून देणं, त्याच्याबद्दलचं तुमचं प्रांजळ मत काय आहे, तर हे खास तुमच्याकडनं ऐकायला मला नक्कीच. सो आपण 2020चा उल्लेख केला, त्यावेळेसची अपरिहार्यता म्हणून आपण ऑनलाईन मीडियम्स असतील, ओके, टीम्स किंवा झूम किंवा अजून काही असेल, गुगल मीट वगैरे, आपण ते आत्मसात केलं. मला एक सरळ प्रश्नाचं उत्तर द्या की आधी वर्क फ्रॉम होम, आता वर्क फ्रॉम ऑफिस का झालं? कारण त्याच्याशी इफेक्टिव्ह क्वालिटी कामाची येत नाही. मग ट्रेनिंगबद्दल ते का होत नाही? ट्रेनिंगमध्ये तेच लागू होणार, लागू व्हायला पाहिजे 100%. ओके, ऑनलाईन लर्निंग अँड डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला एक भ्रम राहतो की तुम्ही खूप काही चांगलं शिकलात आणि हे ऑनलाईन काही स्किल्ससाठी चांगलं आहे, जसं तुमचे डोमेन स्किल्स असतील किंवा टेक्निकल स्किल्स असतील. पण बिहेवियरल स्किल्समध्ये मात्र समोरच्याची बॉडी लँग्वेज बघणं, त्याचे एक्सप्रेशन्स बघणं, तो टच अँड फील, ओके, ह्याला पर्याय नाही आहे. ओके, स्पेशली बिहेवियरल ट्रेनर्सनी मात्र या बाबतीत अगदी माझं तरी प्रांजळ मत आहे की त्याच्यामध्ये टोटलचं काहीतरी 10 किंवा 15% इफेक्टिव्हनेस त्याचा येईल. ओके, हां, जर दूर जर बसलेले असतील टीम्स, त्यांना जर ट्रेनिंग देण्यासाठी मग अपरिहार्यता हीच आहे की तुम्हाला ऑनलाईन करायला लागेल. मग ऑनलाईनमध्ये अजून गेमिफिकेशन्स, इंटरॅक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी येतील. प्री रेकॉर्डेड व्हिडिओजमध्ये इन एनी केस इट इज व्हेरी इन्स्ट्रक्शनल, त्याच्यामध्ये पार्टिसिपेटिव्ह हा प्रकार खूप नसतोच. तर त्याच्यासाठी मग तुम्ही काय करता, तर त्याच्यामध्ये गेमिफिकेशन करता, त्याच्यामध्ये इमर्सिव्ह डिझाईन, इमर्सिव्ह लर्निंग, ई लर्निंग या सगळ्या गोष्टी येतात. पण दीज आर अल्टरनेटिव्ह मेथड्स, दीज कॅनॉट बी मेन मेथड्स. मेन मेथड ही आजही क्लासरूम ट्रेनिंगच असली. मीटिंग्स किंवा डिस्कशन्स, कॉन्फरन्सेस ह्या ऑनलाईन होऊ शकतील. फंक्शनल टेक्निकल स्किल्स हे ऑनलाईन होऊ शकतात. ओके, पण बिहेवियरल स्किल्समध्ये मात्र जिथे शक्य असेल तिथे क्लासरूम ट्रेनिंग, शक्यच नसेल तर अपरिहार्यता म्हणून ती स्वीकारायलाच पाहिजे. ओके, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. पण आता मी कित्येक ट्रेनर्सला शी बोलतो, ते म्हणतात ज्या वेळेला ऑनलाईनचा पर्याय आहे तर ऑफलाईन का घेता? करेक्ट. ओके, खूप लोक म्हणतात. मी असं म्हणतो की ऑनलाईनचा पर्याय याच्या आधी नव्हता, त्यावेळेला तुम्ही काय करत होता? एक. दुसरं, कुठली गोष्ट ही चांगली आणि इफेक्टिव्ह आहे
याच्यावरती तुम्ही जा नक्कीच. आणि ते स्किल्स कामामध्ये वापरल्यानंतर त्यांनी किती टक्के हे कामात वापरलेत याचं मूल्यमापन करा. ते मूल्यमापन तुम्ही दोन्हीही समोर ठेवा, तुम्हाला फरक लागलेच लक्षात येईल. सरळ आणि त्याचं सरळ उत्तर द्यायचं तर काही गोष्टी बाबतीत ते चालू शकेल. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज ठीक आहे, तुम्हाला जर असं भ्रमात राहायचं असेल की तुम्ही खूप चांगलं शिकताय त्याच्यासाठी ठीक आहे. आणि ती लोक हे खूप इफेक्टिव्हली मार्केट करतात आणि ट्रेनरचं स्किल हे त्याच्या मार्केटिंगवरती आहे. तर तुम्ही तुमचा खरेपणा किती चांगल्या पद्धतीने मांडू शकता डिजिटल मीडियाच्या थ्रू, यावरतीच सगळं काही डिपेंडेंट. म्हणजे तुमचं मत ऐकल्यावरती थोडक्यात ठराविक स्किल्स करता तुम्ही तो ऑप्शन घेऊ शकता थोडक्यात. हो, पण काही सब्जेक्टला ऑनलाईन ही लिमिटेशन्स आहेत आणि ती कायम राहतील की जिथे 1 to 1चीच गरज आहे तिथे तुम्ही ऑनलाईन हा पर्याय निवडणं चुकीचंच आहे. किंवा मी असं म्हणेल चुकीचं असं आहे तर नक्कीच, पण त्या ठिकाणी मग फार चांगल्या यशाची अपेक्षा करू नका. आणि हे कंपन्यांसाठी लागू आहे, कंपन्यांसाठी पण लागू आहे, ट्रेनरसाठी पण लागू लागू. नक्कीच नक्कीच. खूप छान. म्हणजे तुम्ही आज जे काही पॉइंट्स मांडलेत, खास करून 3 प्रकारचे ट्रेनर्स, त्याच्यानंतर गमतीने बोललो बाय द वे. नो 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 पण दे आर आय ओपनिंग्स. करेक्ट. जे फार महत्त्वाचं आहे, कारण तुमच्याकडे जेव्हा तुम्ही स्वतःकडे जेव्हा बघता आणि तुम्ही जर का त्या पहिल्या प्रकारात असाल तर तुम्हाला स्वतःला बदलायची गरज आहे. ट्रेनिंगचे तुम्ही जर का शिकलाच नसाल बेसिकली, ते एवढे ट्रेनिंगचे प्रकार असतात आणि तुम्ही जेव्हा ट्रेनिंग डिलिव्हरी करता तर तुमच्याकडे एवढे 9 सिस्टम्स आहेत आपल्याकडे, 9 का 10 प्रकार त्याच्यात तुम्हाला वापरता येतात आणि एवढे टूल्स आहेत आपल्याकडे, पण किती ट्रेनर्स वापरतात हा एक प्रश्न आहे. तुमच्याकडनं एवढे सगळे उल्लेख आले, जे लोक हा खरं सिन्सिअरली शेवटपर्यंत बघतील त्यांना हे कळेल की बोलता बोलता तुम्ही एवढे उल्लेख केलेत, किकपॅट्रिक पासून तुम्ही अगदी केस स्टडीज आणि हे कधी कसं वापरावं आणि इफेक्टिव्ह ट्रेनर हा त्याचे टूल्स कसे वापरतो, कधी वापरतो, हे कधी वापरलं जातं जेव्हा तुमच्याकडे त्याचा कंटेंट क्लिअर असतो, विषय तुम्हाला माहिती असतो आणि तुम्हाला त्याच्यावरचा पूर्ण A to Z नॉलेज तुमच्यामध्ये असतं. विदाऊट नॉलेज तुम्ही ते डिलिव्हर चांगलं करू शकत नाही. तुम्ही जर का त्याच्यामध्ये थिएट्रिक ट्रेनर असाल, इन्फॉर्मेटिव्ह नसाल, ट्रेनर असाल, तर तुम्ही हे टूल्स वापरणारच नाहीत. कारण तुम्हाला एवढंच माहिती आहे की मला जायचं आहे, लोकांना एंटरटेन करायचं आहे आणि मला बाहेर पडायचं आहे. तुम्हाला ह्या टूल्सची तुम्ही कधी विचारच करणार नाही. बरोबर. हे तुम्ही इतक्या स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे मांडलेलं आहे. थोडंसं काही लोकांना हे कटू वाटू शकतं, पण ती फॅक्ट आहे. कारण शेवटी प्रत्येकाला ट्रेनिंग डिलिव्हर केल्यावर माहिती असतं की मैं कहाँ हूँ, मी किती पाण्यात आहे. आणि समोरच्या माणसालाही माहिती असतं यार आज मजा नाही आया. समोरच्या माणसालाही माहिती असतो, तो पाहिजे तर नुसतं कागदावरती टिक मारून देतो, पण त्यालाही माहिती असतं. तुम्ही जर का थोडे सिनियर लेव्हलला लोकांचे जेव्हा फीडबॅक बघता तेव्हा त्यांनी दिलेले फीडबॅक जे असतात ते फीडबॅक जास्त रिअल असतात ज्युनियर्सपेक्षा, आणि ते तुम्हाला क्लिअर फीडबॅक देतात आणि ते तुम्हाला बघितल्यावर कळतं की तुम्ही कुठल्या प्रकारात आज मोडलेला आहात. आणि ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारेच आणि स्पष्टपणे मांडलेलं आहे. आणि हा व्हिडिओ जे ऐकतील त्यांना मी तर म्हणेन की VTA तुमचा इंटरव्ह्यू घेण्यामागचा जो उद्देश होता तो ह्याच्याकरताच होता की आमच्यासारखे जे ट्रेनर्स आहेत की ज्यांना पुढे यायचं आहे आणि आपलं तुमच्यासारखं करिअर घडवायचं आहे कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये, त्यांच्याकरता हा आय ओपनिंग व्हिडिओ झालेला आहे.
आणि ह्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि तुम्ही इतक्या सहजपणे बोलून गेलेला आहात. आणि ट्रेनर हा कायम लर्नर असला पाहिजे. बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी स्वतःला बदललं पाहिजे. हे जे तुमचं वाक्य होतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, कारण ती गरज आहे. कारण 15 वर्षापूर्वी AI नव्हतं, आता AI आहे. लोकांना असं वाटतं की नुसतं AI वरती मी सर्च केलं म्हणजे मला सगळं मिळालं, असं नसतं. तुम्हाला त्याच्या विषयाची माहिती असणं गरजेचं आहे. हा तुमचा मुद्दा हा अतिशय व्हॅलिड आहे. नुसतं AI ला सगळं माहिती असतं हा भ्रम सुद्धा काढायला पाहिजे, पण AI वापरता येणं पण गरजेचं आहे. हा सुद्धा मुद्दा इथंच तुम्ही लागू करून दिलात. सो ॲज अ ट्रेनर तुम्ही जी जी माहिती त्या ट्रेनर्ससाठी दिलीत ही अतिशय मोलाची होती. मी VTAचा प्रतिनिधी म्हणून पराग घारपुरे तुमचे शतशः आभार मानतो की एक्स्ट्रा माईलची सुरुवात ही तुम्ही खरंच काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बोलून आणि माहिती देऊन जी केलेली आहे त्याच्याबद्दल पुनश्च एकदा आभार आभार आणि आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.